12 ज्योतिर्लिंगामध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं हे माहिती आहे का? चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या 27 मुलींशी विवाह केला आणि त्या 27 मुलींनाच आपण आज 27 नक्षत्र म्हणून ओळखतो. पण त्या सगळ्यांमध्ये चंद्रदेवाचं मन फक्त एका नक्षत्रात अडकून पडलं आणि ते म्हणजे रोहिणी. रोहिणीवरचं प्रेम इतकं वाढलं की बाकीच्या 26 पत्नींकडे चंद्रदेवाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. हे पाहून त्या सर्व कन्या दुःखी झाल्या आणि त्यांनी आपल्या वडिलांकडे दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली. दक्षाला प्रचंड राग आला आणि त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला की तुझं तेज दिवसेंदिवस कमी होत जाईल. त्या शापामुळे चंद्र क्षीण होऊ लागला. त्याचं सौंदर्य, तेज, शक्ती सगळं नष्ट होऊ लागलं. तेव्हा घाबरलेल्या चंद्रदेवाने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. अखंड भक्ती, मंत्रजप आणि समर्पण हे बघून शेवटी भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला आपल्या जटावर स्थान दिलं. तेव्हापासून महादेव चंद्रशेखर म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण त्यांच्या मस्तकावर चंद्र विराजमान झाले. आणि ज्या पवित्र भूमीवर ही अद्भुत घटना घडली त्या ज्योतिर्लिंगाला नाव मिळालं सोमनाथ. सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी, म्हणजे चंद्राचे नाथ. भगवान शिव ही रील त्या व्यक्तीला शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला सोमनाथ दर्शन करायचं आहे आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.